थोडक्यामध्ये एक वेळेस काय झालं आणि गालव ऋषी होते बरं का. गालव ऋषी झाले का टाइम? हा, गालव ऋषी होते, स्नानाला गेले यमुनेला. स्नानाला गेल्याच्या नंतर ते सूर्याला अर्घ्य देऊ लागले. सूर्याला अर्घ्य देऊ लागले आणि वरतून असं विमान जात होतं. विमानामधून चंद्रसेन नावाचे चंद्रसेन हे होते काय गंधर्व. चंद्रसेन नावाचा गंधर्व होता. आता चालला होता म्हणजे विमानात बसून आणि अर्घ्य देत होता गालव ऋषी. गालव ऋषी अर्घ्य देत होता आणि त्याने थुंकला त्याच्यामध्ये. काय त्या थुंका त्याच्याच हातामध्ये पडला. कोणाच्या? त्या गालव ऋषीच्या. गालव ऋषीच्या हातामध्ये थुंका पडला होता. कोणाला चांगलं वाटून? थुंका पडला हातामध्ये आणि त्याला राग आला. आता भगवंताकडे गेला तक्रार मांडायला. बर का, भक्तांनी देवाकडेच तक्रार मांडावा. आपण कोणाला घरानं सांगतो आणि दुसऱ्याला घरानं सांगून काय व्हायचं? देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. म्हणून देवाला घरानं सांगायचं. तर देवाला सांगायला गेले, हे बघा ना म्हणजे देवा, आम्ही कोणत्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कोणाचं काही करत नाही, आणि हे असं का करावं म्हणले त्या ऋषी मुनींनी, ह्या गंधर्वानी. तर देव म्हणले, आता देवाला सगळ्याच ऐकावं लागतंय ना. आपण सगळे कुणाचे लेकर आहेत? त्या भगवंताची लेकर आहेत. म्हणून देवाला खोट्याचं बी तितकंच. आता आई वडिलाला कसं एखादं अनवळ अतिथं लेकरू असलं तर त्याला बी समजून घ्यावं लागतंय. एखादं गुन्हे असलं तर त्याला बी समजून घ्यावं लागतंय. म्हणून देवाने सांगितलं, जाऊ दे म्हणले, ते का नाही उद्यापासून मरून जाईल म्हणले. कोण? जे तुझ्या हातामध्ये थुकलाय तो. बर का, असा ते देवाने शाप दिला. असा शाप दिल्याच्या नंतर आता जिथं कोणी बोलत असतात, 2 माणसं किंवा 4 माणसं, पण म्हणतात भीतीला कान असतात. आणि त्या ठिकाणी नारद मुनी होते बर का. त्यांनी गुप्त ही गोष्ट ऐकली आणि लगेच त्या गंधर्वाला सांगायला गेले. चित्रसेन गंधर्वाला काय सांगायला गेले? अरे म्हणे तू उद्या मरणार आहे म्हणे, तुला असा शाप दिला म्हणे देवाने. आता मरणार आहे म्हणजे काहीतरी खाऊन घे चांगलं चुंगलं. मागायला नाही का कोरोना आलता तर काही लोकांनी चांगलं चुंगलं खाऊन घेतलं. काही कायला पडायचं होता तेव्हा लोकांनी जमीन विकून खाल्ले, आहे की नाही? तसं म्हणले तू काहीतरी चांगलं खाऊन घे म्हणले, आणि आता तू मरणार आहे उद्या. ते म्हणजे मरणार, आता मरायचंय म्हणल्यावर तुला डॉक्टरनी जर एखाद्याला सांगितलं ना, तुझं आता फक्त काही खरं नाही, तुझी 4 दिवसावरच आली गॅरंटी, तुझी संपली, नो गॅरंटी. मग किती पैसे दिल्यावर तू वाचून? तो म्हणतो मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो राव, मला ना आणि 4-5 वर्ष तरी राहू द्या राव, माझा संसार नाही झाला, माझ्या पोरीचं लग्न राहिले. ऐकते कधी? कधीच नाही असणार. मग मृत्यू हा कोणासाठी थांबलेला नाही, मृत्यू हा अटळ आहे महाराज. म्हणून म्हणले चांगलं चुंगलं खाऊन घे. तर ते म्हणले नाही बाबा, आता मरायचं म्हणून दाब पडला. तर मग नारद मुनीच्या पायावर पाय धरले त्याने घट्ट. हो, संतांचे पाय धरल्याच्या नंतर काहीतरी त्याच्यातून उपाय निघतो. नारद मुनीचे पाय धरले आणि सांगितलं मला मरण नकोय, कारण संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भाग दास झालो त्यांचा. त्या संतांचा जर दास झालं, त्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर संत काम करतात. संत तुका म्हणे संत आणि पूर्ण करीती मनोरथ. संत असणारे मनोरथ पूर्ण करत असतात. असं म्हणून आम्ही नारदाचे पाय सोडायला तयार नाही. मग नारद मुनी म्हणले, ह्या बा तू काय कर, तू आता उद्या जा म्हणले, कुठं? द्वारकेला जा. आणि द्वारकेला गेल्याच्या नंतर म्हणले त्या मी एक काम करतो म्हणले, तुझा प्राण वाचवतो म्हणले. तिला हे दिलं म्हणले, अभयदान दिलं. आणि मी गेले, नारद मुनी गेले कुठं? द्वारकेला. आणि द्वारकेला गेले ते द्रौपदीच्या घरी राहत असते, पण ते सुभद्रेच्या घरी गेले. सुभद्रा असणारी कृष्णाची बहीण आहे. आणि सुभद्रेला म्हणले, सुभद्रा म्हणले, आता काय म्हणले, उद्याच्याला लय महान पर्व काळ आलाय म्हणले, तू काय कर, यमुनेला स्नानाला जा म्हणले. आणि तिथं स्नानाला गेल्याच्या नंतर कुणी जर दुःखी माणूस असला ना, त्याला सुखी करायचं म्हणले, त्याला अभयदान द्यायचं, हे काम कर, मग तुला पुष्कळ पुण्य भेटत. तर मग बायकायला तेवढंच पाहिजे असते. पहा ना, देवाला घरी गेले, तिकडे गेले ना, कुठे म्हणले का नाही इथं असं केलं हे पुण्य भेटतंय, तिथं बायाची झुंडची झुंड. आता आपल्या मिश्राजींनी सांगितलंय, महादेव असा पावतो, महादेवाला पाणी घातल्यावर असं होतंय, हे केल्यावर तसं होतंय. काय लोक महादेवाला येडे झाले, है की नाही? महादेव घरच्या महादेवाला भाकरी नाही का, आणि त्या महादेवाला बेजार केले. रात्रीच्याला बी झोप नाही त्या देवाला. रात्री कुठं पाणी घालत असते.